तर राम राम मंडळी, सर्वांचं स्वागत आहे आपल्या वेगवेगळ्या कट्ट्यामध्ये. मी तुमचा रतन महाराज, बिरोरुपेठ शरद शेळकी के साथ. तर अशा पद्धतीनं आम्ही आलो आहोत बघा या ठिकाणी सासवडमध्ये पहाटे 5 वाजता, जी की माऊली स्थळाकडे जाणार रस्ता आहे मित्रांनो. आणि या ठिकाणी गेल्याच्यानंतर तुम्ही पाहता सुंदर असं या ठिकाणी सजावट, डेकोरेशन, लाईटिंग करून माऊलीच्या नामस्मरणामध्ये आम्ही या ठिकाणी जात आहोत. ज्ञानोबा तुकाराम असं म्हणत आता आपण चला माऊलीच्या भेटीसाठी मित्रांनो. चला चला. माऊली ज्ञानेश्वर माऊली. तर अशा पद्धतीने मित्रांनो तुम्ही पाहू शकता या ठिकाणी माऊलीचा रथ अतिशय चांदीच्या मेटलमध्ये या ठिकाणी सजून तयार झालेला आहे. वरी सुंदर असे पुष्पहार सुंदर पद्धतीने या ठिकाणी सजून अतिशय थाटामध्ये माऊलीचा रथ तयार झालेला आहे. अवघ्या काहीच वेळेमध्ये माऊलीचं या ठिकाणी अभिषेक झाल्याच्या नंतर दर्शन चालू होईल आणि इथून पुढचं या ठिकाणी निवेदन जेजुरी येथे आहे. तसंच या ठिकाणी पाहत असाल तर माऊलीच्या दर्शनासाठी आम्ही सर्वजण लांब जाण्यातील आपले माता माऊली व सर्वजण या ठिकाणी आहेत, तुम्ही पाहू शकता. आणि इकडं माऊलीचं या ठिकाणी तुम्ही जर पाहत असता तर सध्या माऊलीचा अभिषेक चालू असल्यामुळे या ठिकाणी माऊलीचं राहण्याचं ठिकाण. चला तर मंडळी आपल्याला अजून भरपूर व्हिडिओ बनवायचे आहेत, तोपर्यंत राम राम. चला तर राम राम मंडळी, सर्वांचं स्वागत आहे आपल्या बेदाला कट्ट्यामध्ये. मी तुमचा रतन महाराज. आजचा आमचा सासवडचा मुक्काम या ठिकाणी झालेला आहे. इथून आम्ही पहाटे 4 वाजता उठून आंघोळीतील सर्वजण करून आल्यानंतर मी तुम्हाला दाखवलंच आहे की बाबा सकाळपासून आम्ही या ठिकाणी आल्याच्या नंतर सासवडमध्ये ज्या ठिकाणी माऊली राहतात त्या ठिकाणी आम्ही दर्शन घेण्यासाठी सकाळी 5ला लागतो. रांगामध्ये 6:30 वाजलेले, 1.5 तासांच्या नंतर असे जे आमचे अंकलचे आमचे बारामतीचे सर्व आमचे लांबची मंडळी असतील अशा पद्धतीने आमचं दर्शन झालेलं आहे. तुम्ही जर पाहता असाल त्या ठिकाणी बघा माऊलीचं सुंदर पद्धती या ठिकाणी देवस्थानात सोय या ठिकाणी केलेली असते. त्या ठिकाणी दर्शन घेऊन आम्ही इकडे येऊन आणि बरेच जणांचा सोमवार नसल्यामुळे सासवडच्या मैदानामध्ये माऊलीचा या ठिकाणी विसावा असतो. तुम्ही जर पाहत असाल तर पूर्ण या ठिकाणी वारकरी संप्रदाय या ठिकाणी पूर्णपणे या ठिकाणी उभारलेला असतो. आणि याच्यानंतर इथून माऊली निघाल्याच्यानंतर काय ती दिंडी सिरियलप्रमाणे 1, 2, 3, 4, 5 असं पूर्ण शिस्ती पद्धतीने ते आमचे 155 क्रमांक असल्यामुळे आम्ही निवांत बसलेलो आहोत. त्याच्या कारणामध्ये हीच आहे की बाबा एक शिस्त नियोजन असतं, जी 155 क्रमांकात आमचं लांब असल्यामुळे शिस्तीने आम्ही चलत राहतो. थोड्या वेळापूर्वी जर तुम्ही पाहत असाल या ठिकाणी पूर्ण सभागृह म्हणजे जी काय पटांगण आहे पूर्ण भरलेलं होतं, परंतु आता माऊली निघालेल्यामुळं ते दिंडीचे क्रमांक आल्यामुळे ते पुढे जात असतात. तर अशा पद्धतीने आजचा आमचा मुक्काम राहता जेजुरी इथं आहे मित्रांनो. जाताना मी तुम्हाला नक्कीच दाखवणार आहे की बाबा जेजुरीमध्ये कुठं मुक्काम आहे का नाही. तोपर्यंत तुम्ही जर पाहता असाल तर आमच्या काही सर्व दिंडी 155 क्रमांकचे सर्व वारकरी आणि लांबचे व वारामतीचे सर्व आम्ही या ठिकाणी बसता. आमचा जसा नंबर येईल तसा आम्ही इथून जाणार आहोत. पुढे गेल्याच्यानंतर तुम्हाला आजचा सासवडचा आणि जेजुरीचा प्रवास नक्की दाखवणार. चला तर राम राम. हे आमची दिंडी क्रमांक आहे 155, तुम्ही पाहू शकता. अशा पद्धतीने आमचा सकाळचा या ठिकाणी आरामध्ये विसावा होता. सासवडच्या बाहेर आल्याच्या नंतर पाहू शकता सर्वजण का बघा असं झोपतात कुठेही इथं सापडत होतं. आणि ते शेतकरी पण एवढी चांगली आहेत की काहीच म्हणत नाहीत. आपल्याकडे शेतकऱ्याच्या बंधाऱ्यावर आला तर नुसतं लगेच काटण कुराडा घेऊन येतात, परंतु इकडे शेतकऱ्याच्या पाहू शकता बाबा झोपतात सर्वजण आहेत. अशा पद्धतीने पाटील काही तयार झाले, पाटील तयार झाल्यात जायचे. सकाळ तयार झाले आणि निघाला आरामदायी झाले.
आराम असं झालं की रिकाम्या पोटानं झाले. नाश्त्याचं एक नियोजन लावाने काय करावं. चला माऊली मला जाऊ आता. चला मित्रांनो जायचे अजून पुढे आपल्याला दिसून. चला तर अशा पद्धतीने मित्रांनो पाहू शकता आणि सर्वजण या ठिकाणी आमचं या ठिकाणी वारकरी आहे. हे आमचं सायलीत आहे, ते मित्र आहे. यावर्षी आल्यात त्यांनी जिल्ह्या वाटून घेतल्यात की बाबा एक वर्ष सायलीत यायचं अशा पद्धतीने. त्याचं नाव काय मग नाव काय पूर्ण नाव बारामती करून 155 दिंडी 155 दिंडी कर महास्त्याग. अशा पद्धतीनं आम्ही सर्वजण प्रवास करत आहोत. अशा पद्धतीनं चला हो रतन महाराज बोला त्यामध्ये आपलं स्वागत आहे. चला 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 मंडळी अशा पद्धतीने हो का पाहू हवेचा चालला जेवणाची सोय होती. दुपारचं जेवण आणि आता इथून जेवण झाल्याच्या नंतर थोडा वेळ हो का इकडं तर पाहत सर्व मंडळी इकडं झाडाखाली असं बसून आराम करत आहेत. आणि आराम केल्याच्या नंतर आता इथून आपल्याला बुडीत जेजुरीच्या ठिकाणी ज्या ठिकाणी मुक्काम आहे त्या ठिकाणी आपल्याला लगेच प्रस्ताव आहे. चला अशा पद्धतीची सोय या ठिकाणी दुपारची असते, कुठे छान जागी असते. राम मंडळी या ठिकाणी आत्ताच आम्ही आला जेजुरीमध्ये आमच्या राहायच्या ठिकाणी जोरदार अशी चालत तयारी. नाशिकमध्ये चालल्यात बाहेर फ्रेश व्हायला आणि महागाचे कपडे बदलायला चालल्यात. तर अशा पद्धतीने हो का सुंदर असं आमचं नियोजन आहे. आणि हो का ही जी आहे आमचं या ठिकाणी आमच्या रूम आहेत तंबू आणि ह्या पाहत असाल या ठिकाणी सुंदर पद्धतीने आमचं लाईटीचं नियोजन चालू आहे. जी की रात्री आमच्या पांडुला आम्हाला चार्जिंगसाठी व बल्बसाठी व्हायचंय. इकडं आमचं पांडुभाऊ गणपती यांचा पहिला वर्ष. कसा वाटला अनुभव सांगा. चांगला वाटला पाय वे दुखले का काही नाही जरा दुखलं येतं म्हण ते साऱ्याला दुखतात. तर अशा पद्धतीने सुंदर असा अनुभव आहे. अतिशय छान या ठिकाणी आजचा दिवस गेलेला आहे आमचा. लवकर आम्ही आला रोज रात्र होते. नंतर अशा पद्धतीने तुम्ही पाहू शकता सुंदर पद्धतीने राहण्याची आमची सोय या ठिकाणी झालेली आहे. छान पद्धतीने बघा अतिशय प्रसन्न वातावरणामध्ये आम्ही राहिलो आहोत. आमची गाडी टँकर बी आहे. तर अशा पद्धतीने आजचा छोटासा ब्लॉग कसा वाटला का आणि नक्की सांगा. राम राम.